मोरावाली साडी दाखवा. नाचणार आहे मोरावाली. ओ भाऊ, ओ भाऊ, मोरावाली साडी दाखवा. मस्त छान दिसली बाई. यो नको कलर, दुसरा दाखवा. मोरपिशी कलर. खाड्यांच्या दाखवा, खाड्यांच्या. चमकलो पाहिजे मी. ती साडी 200 रुपयाच्या साड्या घेतल्या असत्या, 1500 स्वस्तात भेटल्या असत्या. बरं लांब कशाला आलो. महाग आहे ती साडी. ठेवू दे. अरे काय गरज होती का? जेवढा मोठा दुकान तेवढा मोठा पैसा. पनवेलला मस्त 200 रुपयाच्या साड्या घेतल्या असत्या. इथे कशाला आलो? तुम्हाला काय आकला आहे का? गप बसा तुम्ही. तुम्हाला का समजते का किती मोठं दुकान आहे? मला ते येवलीचीच भांडगे पैठणी पाहिजे. तू प्लांके माझ्या भावातला जर पसंत नसती ना, हिला इथे उभी पण केली नसती. तुझ्या पावसाला पाहिजे होतं ना मॉडेल. ही असली मॉडेल. तुला काय समजते का? भावलाट त्या दोघं तरी कशाला बोलायला पाहिजे? येरी भाऊजी नमस्कार करा. अरे बाबा कसलं नमस्कार ना फमस्कार. आपलाच पैसा ना आपल्यालाच नमस्कार करतात. बोललो होतो पनवेलला गेलो तर 200 रुपयाच्या साड्या घेतल्या असत्या. गप बसा तुम्ही. तुम्हाला का समजतंय का? मला साड्या बघू दे. पैसे का तुझा बापूच भरणार आहे का? भाऊजी ही पोरगी काय मला पसंत नाही. घराचा वाटोला काढणार आहे ती. तसा काही याचाच लगीन करायचा होता. घुबऱ्या इंडिया. भाऊजी ही घराचा खनिश करील. अरे बाबा मी बोलतो इथे याची गरजच काय होती? इथं कुठं आग्रिकुली डिझाईन भेटतील? गावाला. अरे बाबा आजच्या गावात कोण रा? अरे गावाला. बरं तुम्ही कोणत्या गावचे? पनवेलवर आलो. जामच भारी, म्हणजे जाम जवळच तुम्ही आमचे. अरे बरं आवडी माणसं काही काम करले रे? मेवण्याला काढले लग्नाला. भाऊ जर डिस्काउंट मध्ये द्या. अरे हो देणार. अजिबात टेन्शन घ्यायचं. अरे भाऊ गाववाले आणि फुकट पण देतील. नाही तर फुकाट नाही देणार. डिस्काउंट द्या. भांडग्या पैठणी मध्ये जामच टेन्शन घ्यायचं नाही. इकडं आलेला माणूस खाली हात न निराश होऊन जातच नाही. गाववाला भेटलं. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मला काय टेन्शन नाही. गावाला भेटलं विषय संपला. कस्टमर तुम्ही नंतर. हो मी गावाले मी गावाले. मला पण तोच टेन्शन होता. या बहिणी सांगा कुठली साडी तुम्हाला दाखवू मी? थांबा. मला ना करीना कपूर सारखी अशी साडी पाहिजे. अरे दाखवतो ना. अरे काय हे बघा, ही बघा ही साडी. नाही हो आहे तुमचा पदर. नाही हे असलं नाही हे त्याच फुलच. कसं वाटतंय? किरणी पुरली माझी किरणी. साडीमध्ये काहीतरी गडबड आहे. हे झालं. मी ह्याच्यात करीना कपूर सारखी नाही दिसत आहे. घ्या देवाला कापूर द्यायला यांच्याजवळ पैसा नाही. न करीना कपूर सारखं कपडे घालून चालल्या. टेन्शन घेऊ नका. टेन्शन मी दुसरी साडी यांचं तर राहिलंय. अरे बाकी कुणाला काही? भाऊजी काय सांगू तुम्हाला. आवरे लांबशे आलोय फक्त एक साडीसाठी. पनवेलची एक साडी घ्यायला तुम्ही? एक साडी घेवायला आलो ना मी. एक
ही सारी हात मागावरनं इकडे येते. आमची सारी मुंबईला जातं, मुंबईशी पुण्याला जात, ना पुण्याशी दिल्लीला जात, ना दिल्लीशी औरंगाबादला जात, डायरेक्ट साता समुद्राच्या पलीकडे जातं. आवरी सारी आमची फेमस आहे. भांडगे पैठणी सागलीकडे फेमस आहे. बोल. थांबा, मी आलो. एकच मिनिट. अरे बाबा किरणी बिरणी पोरली का काय? अहो तुम्ही इकडं काय करता? तो बघा काय बोलताय. त्यांच्या साऱ्या नुसतं इकडून तिकडून फिरतात. चला ना चला ना अरे चला तुला काय अक्कल आहे का? आकाशच्या साऱ्या काय फिरते? तो काय माणूस आहे का फिरायला? भारी भारी अरे तुला काय समज? ओ इकडे या. थांबा ताई, थांबा. भाऊजी, तुम्ही मगाशी काय काय बोलला ना ते यांना सांगा जरा. काही नाही म्हणजे ऍक्च्युली सारी पहिली इकडे हातमागावर बसते कारण ही आमची संस्कृती आहे. न मग ती तिकडे पुणा, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, बँगलोर, औरच काय तर साता समुद्राच्या पलीकडे जाते. आउट ऑफ इंडिया जाते. ही चिपल्याच्या बाहेर कधी गेली नाही. इंडियाच्या बाहेरच्या कुठल्या गोष्टी करतोस? सगळं अक्कल आहे का? चार चौकात इथंच घालत बघला? आहे. लोकांसमोर दलील करता नवऱ्याला. कुठं लोकांसमोर बोललोय मी? भाऊ असू द्या. अवरे कशाला टेन्शन घेता? हिचा पण मी भावच आहे ना. बाय तू मला भाव समज. काही टेन्शन घेऊ नये. हा, तुला हे सारे आवडले काय? जाम आवडले. अरे मग ही आजपासून तुझी. खरंच? मग थांबा बाजूला. वहिनी, वहिनी, वहिनी. चाला. नाही, नाही, नाही. थांबा. ऐक ना, अशी साडी नाही हा. ती डिस्काउंट मध्ये देईन तुम्हाला. अच्छा. ताई थोडीतरी इज्जत ठेवा. मॅनर्सच नाही पाहिला. तू आत्ता आलीस. मी 7 वर्षापासून आहे. तुला काय अक्कल नाही? माझ्या सामने तरी अक्कल नको एवढे करू. माहितीये किती अक्कल आहे ती. बघितलं तुमची बहीण कशी बोलते माझी. बघितलं? या अशी माझ्या भावातला बायको. चला. मुलांनो, रेशीम किडे माहिती आहेत का? काय रेशमाचे किडे? रेशमाचे किडे नाही, रेशीम किडे. रेशीम किडेच्या पोटातून एक चिकट द्रव्य पदार्थ पडतो आणि त्याच्यापासून हे धागे बनवले जातात ना. त्या धाग्यापासून या साड्या बनवल्या जातात. अच्छा, तुम्ही डायरेक्ट बोला ना. रेशमाच्या किड्याच्या गोवापासून बनतय. हे घाणेरड्या, असं काहीतरी घाण बोलतोस? तुझ्या रफाट्यात येईन पाटणीत एक मी. हे असे असले शब्द बोलायचे रे. हा, असले शब्द इथे बोलायचे नाही. आणि मी काय सांगतो ते आता ऐका. हा, इथं पण शाळा बनवली का तुम्ही? का शाळा आहे का? साड्यांच्या दुकानाला तुला काय समजतं का? स्वतःच्या पोराला तर 10वी पास नाही करता आला. बावळट हो तिथं. उठा, उठा. अरे मी माझ्या मुलांना सांगितलं पण ते ना ऐकले. त्याला मी काय करू? भागला मिळवलं कुत्र्यासारखा वाज घेतात. भाऊजी, ही पोरगी मला सुरुवातीपासून पसंत नाही, पण हा आमचा बारका वर ऐकताय. भाऊजी, माझ्या बायकोला पण साडी घेता का? अरे बाबा, यो म्हणजे असं झालंय. बायका तुमच्या साऱ्या माझ्या, लग्न तुमचा घोड्यावर मी बसले. हे पोरे साडी बघ. काय? साडी बघ. हा बघते. मला पाहिजे. तुला माहिती आहे ना आई, खर्च किती झालाय? काय कमी खर्च आहे का? झालं तर तुझ्या बायकोला घेतो, मग मला नको का? भाऊजी घ्या ना, मी आहे ना. पैसा का तू देणार आहे का? घ्या तर खरे. ऐक, नंतर घेऊ. आता काही एवढा खर्चाचा पाय आहे, आता नको काय मागू का? बस. पाहिजे. समजतंय का? ठेव. आई कुठे चालली? आई, 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 अरे आई, अरे आई ऐक. अरे नको जाऊ. अरे अरे बाबा, तू काय झाला? तुझ्या बायकोला कशी साडी घेता, मला का साडी घेत अरे घेतो साऱ्या. पाहिजे म्हणा. 10,000ची साडी पाहिजे. आईला घातली चुलीत ना, बायकोला गेली गुलगुलीत. आता डोका फिरले का काय? अरे घेतो, घेतो साऱ्या, घेतो. चल. घे पहिले. लहान आहे का? लहान नाही, मग बायकोला कसं घेतोय?
मारायला आणली मिनी यांना इथं. अरे बाबा मला काय माहिती अशी वागतील. अरे बाबा साल्याने लुटायला घेतले म्हणा. अरे जावई खर्च करते म्हणून काय पण मागत बसायचं. जाऊ दे, दुकान चांगलं आहे. 5 वेळेला राष्ट्रपती पुरस्कार भेटले. साड्यांची क्वालिटी पण चांगली असेल. भाऊजी खायला मना पण साऱ्या घ्या ना. अरे तुझ्या बायकोला घेता होतो सारी. मना साऱ्या घ्या. काय करताय बघ बघ. मेरा रब है तू मेरा सब है तू मैंने आंखों में तुझको भिगोया है इबादत तू इनायत तू मेरे सांसों में तुझको पिरोया है. गोरी गोरी पोर माझ्या मनानं भरली हार्टबीट वाढवते ही छोकरी नखऱ्याची पोर माझे काळजान उतरली फिदा मी झालो तिच्या रूपावरी गोरी गोरी पोर माझ्या मनानं भरली हार्टबीट वाढवते ही छोकरी नखऱ्याची पोर माझे काळजान उतरली फिदा मी झालो तिच्या रूपावरी माझे प्रेमान खोटपणा नाही गो माझे प्रेमान खोटपणा नाही गो माझे काळजाचा तुकडा तू हाय गो माझी बायगो सांग लगीन तू करशील काय माझी बायगो तुला नवरी मी करणार हाय माझी बायगो सांग लगीन तू करशील काय माझी बायगो तुला नवरी मी करणार हाय. पुई अरे तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही चुकतंय काय येरी आहे का तू. तुला काय दिला मला म्हातारी माणसाला बोलला बोल पाहिजे. अरे बाबा ती काय तुका जागा आहे का तुला पाचतात दुखतं का तू. ही बघा साडी आमच्या दुकानात मधली सगळ्यात महागातली ही साडी आहे. हा? दादा कितीला साडी फक्त 3 लाख रुपये. काय अरे पाणी घेऊन ये रे. पाणी घेऊन ये. काय नाही 300 रुपयाच्या वर कधी बायकांना साड्या नाही घेतल्या ना 3 लाखाची ऐकली म्हणून आखरी आली. हॅलो जादूस अरे पाणी घेऊन ये रे. घ्यायची का काय साडी अच्छा डोका बिका फिरल्या काय घ्या ना ती अरे येरी दिसतं ती मागत बसते. भारी आहे घ्या ना. अरे गप उद्या चंद्र दिसलं चंद्र मागशील. चंद्र कशाला मागू मी येरी बिरी आहे का एक साडीच तर मागतोय 3 लाखाची साडी आहे तुका डोका फिरला काय. मस्त आहे घ्या ना गप. तुम्ही आत्ताच नाही बोलत आहे मी आपल्या पोराबालांचा विचार करते 20 वर्षानंतर घालायची आहे बघा काहीतरी. भाऊ EMI वर आहे का सारी. दुसरी साडी दाखवा. ही साडी बघा हा कलर मला सूट होईल मस्त मला खूप छान दिसेल हा रंग ना. ही एकच साडी आहे. दुसरी साडी बनवायला थोडस टाइम लागतो त्याच्यामुळे सध्या तरी ही एकच साडी आहे. मग मला हीच साडी द्या. राहू दे ना ताई माझं लग्न आहे मला नेसू दे. राहू द्या ताई माझं पण आहे काहीतरी मला पण राहू द्या. माझं लग्न आहे माझं उठणं आहे दादा मी छान दिसेल ना नवरी ह्याच्यामध्ये. नाही म्हणजे मी पण मेनच आहे तू आत्ता आली. घेऊ दे तिला आता तिचा लगीन आहे घेऊ दे. हो तुम्ही गप्प बसा मला ही साडी आवडली ना. ही साडी ही साडी घे मला आवडली वाट वागून. मला आवडली हो सांगा हिला. नाही नवरी मी आहे ती साडी मीच नेसणार. अरे मग
ए नवरी असेल तू तुझ्या घरची, जे घोडी बसणारच ना, त्या घोडीचा पैसा माझा नवरा देणार आहे. म्हणून काय झालं? ए भवानी, काय ग? हे गप, तुला काय समजतं का? अक्कल आहे का? हे गप, जाऊ दे, ऐक, दुसरी घेऊ, दुसरं दुकानात असं. यार सोड रे बाबा, कान पडलं तुला. भाऊजी, माझ्या बहिणीला तिने मारली. भाऊजी, अरे बहीण मरू दे. ही कुठली सारी होती? अरे गप, ही 3 लाखाची सारी नव्हती ना. अगं आई, घर विकायला लागल 3 लाखाची सारी असल्यावर. ही सारी 3 लाखाची नव्हती ना भाऊ. ही 3 लाखाची सारी नव्हती ना. 3 लाखाची नव्हती, पण ती 5,000ची देण्याची साडी. तुम्हाला सांगितलं ना, एकच साडी होती म्हणून. नाही टाइम लागतो ना हे साडी बनवायला. असा विषय आहे का? काय नाही, काका टेलर आहे आमचा, देतो. साडी शिवतात. जोडली तर होईल. फेविक्विक लावू का? बोरेल काही पण बोलतात. ओ, साडी फिवी करू लागतात. ते काही पत्र आहे द्यायला लागतील का 5,000? मग थोडं कमी करा. गाववालं लई टेन्शन आले. भाऊ तुम्ही कशाला टेन्शन घेता, मी आहे ना. करा का? लई बरं वाटलं भाऊ. अहो भाऊ तुम्ही पेमेंट करा, आम्ही सामान नेतो. भाऊ पेमेंट केला तुम्ही? अहो मी बोललो होतो, कशाला फुकट घाई केली, मी देत होतो. काय तुम्ही पण कशाला फुकट घाई केली. खूप आवडली पण भारी आहे choice. मनासारख्या सापडल्या ना साड्या, खूपच झालं. बाकी काही नको, खूपच भारी भेटलं ना. हा ना. आणि काय घ्यायचं राहिलं तुला अजून काही राहिलं? हा ना ताई, काय नाही. अरे 5 मिनिटं आधी कुत्र्यासारखे भांड होतं तुम्ही. भांडताना गौर होता. अहो ह्यालाच तर म्हणतात एक परिवार. भांडणात तेवढंच प्रेम वाढतं. हो आम्ही जरा जाऊन येता वा. आम्हाला जरा मॅचिंग कानातलं पाहिजे आणि सेट पाहिजे. बांगड्या पण घेऊया आपण, सर्व मॅचिंगच घेऊ. त्या बॅगा द्या, आम्ही बसमध्ये ठेवतो बॅगा. तुम्ही या लवकर जाऊन. ओ तुम्हाला काय समजते का नाही, आम्ही चाललो साड्यांवर मॅचिंग कानातला आणायला. जर कलर इकडं तिकडं झाला ना, आमच्या गावात काही इज्जत राहील? किती नावं ठेवतील आपल्याला. हा ना, ती बाजूची आहे ती सगळं एकदम मॅचिंग पाहिजे. या लवकर जाऊन. चला जाऊया पण. चला एकदम मनासारखी शॉपिंग. हा ना द्या. मी काय बोलते 70,000च्या साड्या इथं राहू वरती ठेवून राहू दे. अरे काही पद्धत आहे काही. अरे रिक्षामध्ये साड्या आहेत. बावलट. अरे बाबा, रिक्षा तरी कशी गेली? तुम्हाला बोलला होता ना, ही पोरगी दहन खालीच करी म्हणून. तुझी पहिल तरी किती चांगली होती. थांबव. अरे तिने पण तेवढी चुकी आहे बावलट. अरे रिक्षा थांबव. अरे थांबव. अरे बावलट. त्या बायकाला बघा. चंदनी पाटियो मांडा मंडपी, चंदनी पाटियो मांडा, चंदनी पाटियो मांडा, चंदनी पाटियो मांडा.